परंतु खास करून मला एका गोष्टीचं समाधान वाटते की याही कठीण परिस्थितीत आपण जे वचन शेतकऱ्याने दिलं होतं की तुमचं यांचं कर्ज पीक कर्ज हे 2 लाखापर्यंत आहे, त्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करणार. जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त केलेले आहे. एक अभिमान आहे, नक्कीच अभिमान आहे की पहिलं अधिवेशन जे आपलं झालं होतं नागपूरचं, त्या अधिवेशनात आपण जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे जाहीर केल्याप्रमाणे आपण जवळपास 29.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे. यावर्षी विक्रमी कापूस खरेदी केलेली आहे. जिथे जिथे जे काही नुकसान झालेलं आहे, आणखीन काय झालेलं असेल, तिथे तिथे सरकार म्हणून आपली जबाबदारी आपण पार पाडतो आहोत. एकूणच सरकार शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोबत त्यांच्या पाठी खंबीरपणाने उभा आहे. आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे जवळपास पुढचं वर्ष आपल्या महाराष्ट्रातील जे कुपोषित बालकं आहेत, आदिवासी बालकं आहेत, अशा जवळपास 6.5 लाख बालकांना आपण वर्षभर मोफत दूध भुकटी देतो आहोत. त्याचबरोबरीने जवळपास 1.25 लाख अशा माता भगिनी आहेत ज्या गरोदर आहेत किंबहुना काही स्तनदा माता आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आपण ही दूध भुकटी मोफत देत आहोत. या गोष्टी करतोत आपण. गेली काही वर्ष आदिवासींसाठी, आदिवासी माता भगिनी बांधव आहेत, त्यांच्याकडे बऱ्याचदा कोणाचंच लक्ष नसतं, पण त्यांच्यासाठी खावटी अनुदान योजना जी होती, जी गेली काही वर्ष बंद झाली होती, ती सुद्धा आपण चालू केलेली आहे. शिवभोजन आपण 10 रुपयामध्ये थाळी देत होतो, ती या काळात 5 रुपयात केलेली आहे. जवळपास 2.25 कोटी, जवळपास 2.25 कोटी थाळ्यांचं वितरण या कोरोनाच्या काळात झालेलं आहे आणि हे सतत चालू आहे. बेड्स वाढवत आहोत. म्हणजे मी विधानसभेत माहिती दिली होती की जेव्हा कोरोनाचा पहिला रुग्ण आपल्या राज्यात सापडला तेव्हा संपूर्ण राज्यात साधारणतः सगळे मिळून 7,500 रुग्णशय्या होत्या. 7,500, 7,700 आणि काहीतरी. आजच्या घडीला आपल्या राज्यात सर्व बेड्स जर का धरले, त्याच्यात नेहमीचे बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ICU, व्हेंटिलेटर्स, तर किमान 3,60,000 बेड्स आपण ह्या गेल्या 4-5 महिन्यात वाढवलेले आहेत. ICU बेड्स वाढवलेले आहेत, डायलिसिसचे बेड्स वाढवलेले आहेत. म्हणजे असं काही नाही की लॉकडाऊन करून आपण गप्प बसलो. लॉकडाऊनमध्ये संसर्गाची साखळी तोडणं, पण त्याचबरोबरीने आपण आरोग्यविषयक सुविधा तयार करणं, हे काम आपण करतो आहोत आणि आज देखील ह्याच्यात खंड नाही पडलेला. जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे आपण ह्या बेडची संख्या वाढवतो आहोत. इतर ऑक्सिजन जसं मी म्हटलं तसं थोडे दिवस थोडीशी आपल्याला एक उणीव भासते आहे, चणचण भासते आहे, कारण ऑक्सिजन जरी उपलब्ध असला तरी त्याच्यासाठी कंटेनर उपलब्ध होत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळवाजुळव करून आपण यातनं मार्ग काढतो आहोत. औषधांमध्ये सुद्धा कुठेही आपण पुरवठा करण्यामध्ये कमी पडत नाहीत. सगळ्या गोष्टी करतो आहोत. किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या. माझ्याकडे इकडे कागदाची चवडच आहे. ह्या सगळी चवड जर का वाचत बसलो तर संध्याकाळ काय रात्रसुद्धा झाली तरी आपण बोलतच बसू. शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत, होत्याच. कारण काही ठिकाणी आपण ऑनलाईन शिक्षण सुरू करू शकलो, काही ठिकाणी ऑनलाईनची व्यवस्थाच नाही. मग अशा ठिकाणी ही सगळी सरमिसळ करत 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 आपण शिक्षणाची सुद्धा एक सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की अशी कोणतीही बाब आपण शिल्लक ठेवलेली नाही की जिकडे सरकार म्हणून आपण आपलं काम केलेलं नाही आहे. जसं निसर्ग चक्रीवादळ आलं, निसर्ग चक्रीवादळामध्ये जवळपास 700 कोटी रुपयांची मदत प्रत्यक्ष आणि इतर घरं बिरं असतील त्या माध्यमातून आपण केलेली आहे. अजूनही मदत चालू आहे. नुकतीच तिकडे केंद्राचं पथक येऊन गेलं, संपूर्ण पाहणी केली आणि केंद्रीय पथकसुद्धा समाधान व्यक्त करून गेलं. हे आता केंद्राचं पथक हे म्हणजे कदाचित माणसं बदलली असतील, पण केंद्राचं पथक आता पूर्व विदर्भात जिथे 15-1 दिवसापूर्वी भीषण पूर आला होता तिथली पाहणी करते. त्या पूर्व विदर्भात सुद्धा आपण तातडीने तत्काळ मदत म्हणून जवळपास 18 कोटी रुपये पाठवून दिलेले आहेत. पण एक मी माझ्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त माता भगिनींना आणि बांधवांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका. ज्याप्रमाणे आपण कोल्हापूर आणि सांगली इथल्या पुरामध्ये जशी गेल्या वर्षी त्याच्या 1-1.5 वर्षात जो पूर आला होता तिथल्या जनतेला मदत केली, तशीच संपूर्णपणे मदत ही महाराष्ट्र सरकार, तुमचं सरकार तुम्हाला केल्याशिवाय राहणार नाही. हे करतो आपण. या सगळ्या गोष्टी कुठेही उणीव न ठेवता आपण पार पाडतो आहोत. अनेक संकट जरी आली तरी सरकार काय गप्प नाही बसलेलं. शेतकऱ्याच्या पाठी ते उभा आहे. याचं कारण का? कारण शेतकरी हा वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. आपण सगळेजण ऑफिसमध्ये येणारे जाणारे लोक वर्क फ्रॉम होम करतो, पण उद्या शेतकऱ्याने ठरवलं वर्क फ्रॉम होम म्हणजे काय करणार? तर शेतकरी जो आहे
त्याच्यासाठी सुद्धा आपण एक नवीन योजना ही आणलेली आहे. जसं मी आता ही मोहीम एक वेगळी तुम्हाला सांगितली कोरोनाच्या बाबतीत, तसंच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये. कारण मी काय बघतोय गेले अनेक वर्ष, शेतकरी बिचारा अंधारात उडी मारतो. त्याला कल्पना नाही आहे की उद्या निसर्ग राजा त्याला साथ देईल का प्रकोप दाखवेल, रुसेल का हसेल, त्याला काहीच सांगता येत नाही. तरी देखील तो त्याच्या परीने त्याचं जे काय असतं, घरदार असेल, जमीन असेल, वेळप्रसंगी पत्नीचे दागिने असतील, मग त्याच्या कुटुंबातला त्याचा, मी थांबलो का कारण अनेकांना आश्चर्य वाटेल, कुटुंबातील त्याचा बैल, हो त्याचा तो कुटुंबीय असतो, तो सुद्धा त्याला गहाण टाकावा लागतो. आणि सगळं गहाण टाकून म्हणजे आयुष्यच गहाण टाकतो. आणि त्या आपल्या मातीमध्ये सोयाबीन पिकवेल, तूर पिकवेल, कधी कापूस पिकवेल, हे आपल्या विभागवारही अशी रचना झालेली आहे. आणि मग आपल्याला अनुभवास काय येतं, जर निसर्गाने साथ दिली, पीक तरारून आलं, तर त्याला जास्त झालं म्हणून भाव मिळत नाही. निसर्ग रुसला, पावसाने झोडलं, गारपीट झाली, तर उभं पीक म्हणजे सोनं त्याच्या डोळ्या देखत मातीमोल होतं, म्हणजे तरी त्याची पंचायत झाली. डोक्यावरती कर्जाचं ओझं हे वाढता वाढता वाढतच चालतं. त्या डोंगरातून तो कधी, डोंगराखालून तो कधी बाहेरच येत नाही. आणि म्हणून आपण शेतकऱ्यांसाठी जे पिकेल तेच विकेल, जे विकेल ते पिकेल. आतापर्यंत जे पिकेल ते विकेल असं होतं, पिकणार ते विकणार काय. आता मी उलटं केलं, जे विकेल तेच पिकेल. म्हणजे काय की साधारण कृषी खातं जे आपलं आहे ते एकूण जगभर बघेल, राज्यात बघेल, देशात बघेल की यावर्षी कोणत्या पिकाला बाजारपेठ आहे, कोणतं पीक कुठे विकलं जाईल, कापूससुद्धा किती विकला जाईल, कोणत्या दर्जाचा विकला जाईल, सोयाबीन असेल, तूर असेल, तांदूळ असेल, मका असेल, कोणत्या प्रतीचा, कोणत्या दर्जाचा मका पाहिजे, तूर पाहिजे, सोयाबीन पाहिजे. आणि तसंच बी बियाणं हे शेतकऱ्याला दिलं जाईल. म्हणजे महाराष्ट्राची ओळख एक दर्जेदार पीक देणारा महाराष्ट्र अशी आपल्याला करायची. जे विकणार असेल तेच आम्ही पिकू आणि आम्ही जे पिकू ते विकणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपण गटशेती म्हणा, शेतकऱ्यांना सुद्धा जो असंघटित शेतकरी आहे त्याला आपण संघटित करतो आहोत. त्यांच्या काही सूचना आपण घेतो आहोत. गेल्या आठवड्यामध्येच हा मी कार्यक्रम केला. सगळ्या शेतकरी दादांना ह्या कार्यक्रमाची कल्पना दिली की आता तुम्ही अंधारात उडी नका मारू. आपण, सरकार तुमच्या सोबत आहे. एखादं पीक आल्यानंतर हमी भाव, हमी भाव, हमी भाव. आता हमी भाव नाही, आता हमखास भाव. माझं जे काही मी मेहनत करतो आहे, कष्ट करतो आहे, रात्री रात्री सुद्धा जाऊन मेहनत करतो आहे, शेतामध्ये राबतो आहे, आणि सोनं पिकवल्यानंतर त्या सोन्याला सोन्याचा भाव मिळणार नसेल तर हे सगळं फुकट गेलं. आणि त्याच्यासाठी हमी भाव आता मागायचं नाही, हमखास भाव. आणि जे मी पिकवणार आहे ते विकलं गेलंच पाहिजे. ही जी एक साखळी आहे ती साखळी आता आपण निर्माण करतो आहोत. आणि त्या साखळीमध्ये हा सगळा नाशिवंत माल असतो, भाजीपाला असेल, धान्य असेल, त्यांच्यासाठी विभागवार आपण शीतगृह असतील किंवा स्टोरेज, कोल्ड स्टोरेज, गोडाऊन्स असतील, त्याची एक साखळी निर्माण करतो आहे. त्यांना येण्या जाण्याची जी काय माल वाहतूक असेल ती जी वाहतूक आहे त्याच्यासाठी वेगळं काही आणखीन करता येते का ते बघतोय. त्यांना वाहनं उपलब्ध करून द्यायची, बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची, कोणत्या बाजारात कसली मागणी आहे त्याच्याप्रमाणे तो त्याचा माल तिकडे नेऊन विकायला त्याला आपण मदत करणार आहोत. अशा अनेक गोष्टी आपण शेतकऱ्यांसाठी करतोय. आपल्या राज्यातला शेतकरी ह्या कर्जबाजारी यापुढे राहता कामा नये. स्वतःच्या पायावरती अभिमानाने तो बोलला पाहिजे की मी माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आहे. आणि ही जी आताची कोरोनाची एक लाट येते, लाटेमागून लाट, ह्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की अनेक देशांमध्ये भूकबळी जाण्याची शक्यता आहे. भूकबळी म्हणजे त्या देशांमध्ये शेती जिथे होत नाही तिथे त्यांना अन्नधान्य हे बाहेरून आणावं लागतं. हा आपला देश हिंदुस्थान हा तर कृषीप्रधान देश आहे. आणि कृषीप्रधान देशामध्ये महाराष्ट्र हे सगळ्यात प्रगत प्रयोगशील राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये सतत प्रयोग हे होत राहतात. सुधारणा, आधुनिकीकरण हे हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. आणि म्हणून मला शेतीमध्ये सुद्धा ही आगळी वेगळी क्रांती करायची आहे तुमच्या सहाय्याने.